तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. सुरतचा बाप्पा आहे, सुयोगाचा सम्राट म्हणून. तर भरपूर गर्दी आहे दिसते तुम्हाला मागे. आणि मी आता यायला मला वाटलं लेट झाला, 11चा टाईम होता बाप्पाचा, पण अजून नाही निघालेत बाहेर. आणि मी पहिल्यांदा आता इकडे लालबागमध्ये पहिल्यांदा माईक लावला आहे, कारण की बाहेर म्हणजे बाजूला खूप जणं वरडत आहेत, खूप जणं चिलमचाली चालू आहे. तिकडे तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप क्राऊड आहे इथे, बघा दिसते तुम्हाला. आणि इथे आपल्याला ना ते भटकंतीवाले दादा भेटलेत, त्यांच्याशी आपण एकदा बोलूया. तर ना आपल्यासोबत भटकंती एक प्रवासवाले दादा आहेत, आणि यांनी ॲक्च्युली यांचेच आम्ही चॅनलमध्ये गणपतीचे आगमन वगैरे बघायचो, आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली. तर आता काय वाटेल, त्यांचं पण आता एक चॅनल आहे रवीचा म्हणून, आणि खूप त्यांचं म्हणजे आम्ही आमच्या गणपतीच्या जे आगमन असतात ना त्याच्यामध्ये त्यांचे जे बँजोचे वगैरे तुम्ही जे करता, आम्ही ते यूज करतो. तर ते कॉपीराईट वगैरे आम्हाला देत नाही. त्याला काय बोलताय तुम्ही? काय नाही, चांगलं आहे, चांगलं काम करा मस्तपैकी. आपली पोरं काम करताना बघतो ना, जेव्हा बरं वाटतं. पण जास्त गर्दीमध्ये वगैरे जाऊ नका, लांबून शूट घ्या. आता मी म्हणजे खूप आधीपासून गणपतीच्या आगमनमध्ये, आता मी मुंबईमधलाच आहे. अच्छा. पण मी कधी ब्लॉगिंग वगैरे सुरू नव्हती केली. मी तुझं ॲक्च्युली बघितलं वगैरे, खूप आहे, खूप मेहनत आहे. सगळं कॅमेरा वगैरे 10 वर्ष झाली, आता 10 वर्ष झाली बरोबर. आणि खूप मेहनत आहे. मी त्याला बघतोय ना, खूप वर्ष मी त्याला बघतोय. तो सगळं टीम घेऊन, आता तर टीम आहे, पहिला तो एकटाच करायचा. हां, हे एक मी सांगतो, ही जी मुलं असतात ना, हे आम्ही जेव्हा आगमनाला येतो ना, तेव्हा ही इथे भेटतात. त्यांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल रँडम भेटतात. ते त्यांचे प्रत्येकाचे वगैरे आहे का सोबत? भटकंती एक प्रवास. ओके. चॅनलचं नाव काय, एक प्रवास. तर तो एकच प्रवास आहे आपला, एकटाच आहे. ओके ओके ओके. ती प्रत्येकाची आयडेंटिटी त्यांची इंडिव्हिज्युअल आहे. आम्ही पण त्याला बघून अजून खूप काही शिकतोय, आणि तसंच पुढे जाऊ, जसा तो चाललाय तसं आम्ही पण जाऊ. नक्की. चालेल. धन्यवाद. बाप्पा आलेले आहेत तिकडे, दिसत नाही. थोडं गेट जवळ आलं की बाप्पा दिसतील. रुद्र आपल्याला जॉईन झालाय. रुद्र मजा येते का? फुल धक्काबुक्की चालू, दरवर्षीप्रमाणे धक्काबुक्की चालू झाली. तिथे होतो आम्ही, तिथून कसा बसा करत इकडे या साईडला आलो आहे. अशी धावपळ बघा. बाप्पा येत आहेत. त्या साईडने एवढा क्राऊड पळत येतोय ना भाई गणपती सोबत. थांबा दाखवतो तुम्हाला. टाकून गणपती बाप्पा येत आहेत, आणि आम्ही परत वर्कशॉपमध्ये जातो. वर्कशॉपच्या आतमध्ये काय चाललं आहे, बाप्पा किती झालेत, काय झालं आहे. कालच चिंतामणीची ट्रॉली काल पोचले, आणि पाऊस आला, आम्ही धावत जातोय. चल मित्रांनो, फायनली परेल वर्कशॉप. बघा, ही पर्यंत वर्कशॉपची भिंत, आणि आम्ही आता त्या साईडला गेटच्या आतून जातो आहे. बघूया काय दाखवता येईल. छोटे बाप्पाचे पण मूर्ती आहेत आतमध्ये, ते बघूया आपण ते पण. हा बघा, ही एंट्री. हे इथे या साईडला छोटे बाप्पाचा कारखाना आहे.
आणि इथं सगळे मोठे. हे बघा चिंतामणची ट्रॉली कालच पोचली आहे. जास्त काय दाखवू शकत नाही मी. मित्रांनो मी परत वर्कशॉपमधून आलो आणि ह्या गणपती रेडी नाही आहेत आणि काही इनकम्प्लीट गणपती दाखवणं बरोबर नाही. त्याच्यामुळे मी काय जास्त शूट नाही घेतलं. चिंतामणची ट्रॉली दिसली मला आणि गणपती अजून रेडी नाही झाले त्यामुळे काही जास्त मी दाखवू शकत नाही. बाप्पा येते इथून. ट्रॉली येते मित्रांनो, बँजो बिंजो वाजवत एकदम वाजत गाजत आणि ती इथूनच जाणार. म्हणजे जिथून गणपती बाप्पा निघाले ना सुरतचे ते तिथूनच ट्रॉली ते आतमध्ये जाणार. त्यांचा पण मूर्तिकार निखिल खादूच आहेत. दादा आले आता वन साईड विषय होईल भाई. आता काय बोलतो बा आता मचाड ना फुलला वन साईड. मिलिंद दादा आले आता ढोली बाजाचे बादशाह एकदम बघा. मागे राजाची ट्रॉली येते परिसराची आणि तिथून आम्ही आता निघालो पुढे आलो आहे. गणसंकुलला आलो आहे आम्ही परत. आता म्हणजे एक ट्रॉली दिसते बाप्पाची. तर आता ना इकडे काहीतरी नाश्ता वगैरे करेल. आता काय असं काय आहे नाही. बाप्पा गेले सुरतचे जे बाप्पा होते ते पुढे गेलेत. परळपासून पुढे गेले असतील. त्यांचा आता सुरतसाठी प्रवास सुरू त्यांचा. आता रुद्राचं काहीतरी काम आहे. रुद्र थांबतो आहे. मी नाश्ता वगैरे करून निघेन. मग गणसंकुलला आलो आपण बघा. माहीत आहे ज्यामुळे खूप छोटे छोटे सुंदर गणपती बाप्पा आहे तिथे. सगळीकडे छोटे छोटे बाप्पाच आहेत. आणि आबीचा बाप्पा पण आम्ही गेलो असं इथूनच नेला होता. तिथे अमर आर्ट्स आणि अमर आर्ट्स तिथून नेला होता आम्ही. आणि राजा इथे क्यूट आहे बाप्पा. आहे काय
मंडळाचा पाठ आला आहे. बाजू 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 माहिती आहे ना. आता अशा सगळ्या बाप्पाच्या ट्रॉल्या पाठ कारखान्यात येत आहेत सगळ्या आहेत. काल पण भरपूर साऱ्या गणपतींचे ट्रॉल्या आता पोचत आहेत आणि पाठ पण पोचत आहेत. प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने तसं असं घेऊन येतो आहे. गणसंकुलमधून आता आम्ही बाहेर आलो आहे, पण ॲक्च्युली असं आहे की ते छोटे छोटे बाप्पा खूप भारी भारी आहेत आणि ते मी जास्त सगळे ते शूट नाही करत बसलो. सगळं जर शूट केलं ना कमीत कमी 3-4 तासाची तरी व्हिडिओ बनेल. एवढं भारी आहे ॲक्च्युली, बाप्पा खूप भारी आहेत. मी छोटे छोटे घेतलेत. ते वेळे ब्रदर्सवाले आहेत ना, त्यांचे गणपती खूप खतरनाक असतात. म्हणजे ते 3-4 फुटाचा गणपती तुम्हाला 6-7 फुटापर्यंत म्हणजे जी प्रतिकृती करून देणार तुम्हाला. चंदनवाडी वगैरे जो गणपती असा एका पायावरती वगैरे असतो ना तसा. चला आता मी ब्लॉग एंड करतो आहे. मी इथून डायरेक्ट घरी जाणार. नशीब पाऊस थांबला आहे, ऊन आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. गाडी आणली, मी गाडी लावले परळच्या राजाच्या इथे. त्याची ट्रॉली आता पोचते इकडे, त्यामुळे मला आता काही गर्दी बिर्दी भेटणार नाही. पण सुरतचा जो गणपती चालला तिथे गर्दी भेटू शकते. काय रुद्र, भेटूया, बाय बाय. येत राहणार. आता डायरेक्ट मला वाटतं उमरगाडीचं राजाचा पाठपूजन आहे 1 तारखेला आहे ना. काय वार आहे? 1 तारखेला आहे, शनिवार आहे. तर त्या दिवशी येणार आहे बाई उमरगाडीच्या राजाचं पाठ्यपूजन. आणि दुसऱ्या दिवशी मल्हारीच्या बाप्पाचं आगमन आहे संडेला, पुढच्या संडेला. तर बघूया कसं काय. गणपती बाप्पा प्रत्येक संडेला येणं. आता लालबाग परळा गणपती बाप्पाची पंढरी आहे. तसं आता तुम्ही पाहिलात, आता ही जी गर्दी होती ना ही 20% होती. जेव्हा महाआगमन असतो ना, चालायला जागा नसते, रस्त्यावरचं चप्पलच चप्पल. काय रुद्र, कुठे जायचं आता? खायला ना. कुठे? इकडे. अरे तू तुझ्या इझीसाठी तुम्हाला घेऊन चालला स्टेशनला. स्टेशनला नाही, इकडे खाली आहे. 7.5 किलोमीटर चालवलं आहे बाईनी. जवळ. ठीक आहे, जातो तिथे, बघतो. बाय बाय, गुड नाईट. नाही, गुड नाईट नाही, बाय बाय, भेटूया.